हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे. तर आजचा हा जो व्लॉग आहे ना, हा मी फ्रायडेला शूट करून ठेवला होता आणि मला संडेला तुमच्यासोबत पोस्ट करायचा होता. पण मला एडिटिंग करायला वेळ नाही मिळाला. सो म्हटलं आज आत्ता शेअर करते आणि मी काही तुमच्यासोबत होम डेकोरेशनच्या काही टिप्स, म्हणजे मी काय काय गोष्टी फॉलो करते होम डेकोर करताना, त्या मी शेअर करणार आहे. आणि सोबतच लास्ट टाईम देखील मी जेव्हा किचन ऑर्गनायझेशन व्हिडिओ शेअर केली होती, तेव्हा मी एक IKEAमधून वास घेतला होता. तर त्याच्यावरती काही डाग होते, तर तो माझा कधीपासूनचा रिप्लेस करायचा राहिला होता. तर फायनली मी आज त्याच्यासाठी वेळ काढलेला आहे आणि फ्रायडेला जायचं रिझन तेच आहे की IKEAमध्ये काही ऑफर्स देखील चालू असतात, तर काही एक्स्ट्रा देखील घेता येईल म्हणून. तो वास मी किचनसाठी घेतला होता, पण नंतर म्हटलं की त्याची जागा काहीतरी वेगळी करूया आणि त्याला वेगळ्या पद्धतीने डेकॉर करूया. सो त्यासाठी मी तयार झालेली होती आणि हे डायनिंग टेबलचं कवर, याची लिंक मला नेहमी विचारली जाते आणि चेअरची देखील कवर. तर हे दोन्ही पण सेपरेट आहे, पण खरं सांगू का इतकं सुंदर दिसतं. आणि हा जो मी मधला ट्रे आहे ना, त्याच्यामध्ये हे जे वास ठेवलेला आहे तो ॲक्च्युली वास नाही आहे, ते एक आपली बरणी आहे. त्याचं झाकण माझं भेटत नव्हतं, तर म्हटलं त्याला आपण ॲज अ फ्लॉवर पॉट म्हणून यूज करूया, तर छान दिसतं आहे. तर जेव्हा टाईट कपडे घालते ना, तेव्हा हे असं म्हणजे फक्त मधला पोर्शन जो आहे ना, तो माझा भरपूर जास्त आहे, तर तो मला कमी करायचा आहे. काहीही करून मी आता कमी करणार आहे. सो इथे मी तयार होत होते आणि म्हटलं की माझं काही स्किन केअर आहे ते शेअर करावं. कारण जनरली मी जेव्हा एकटी वगैरे जाते ना, तेव्हा मी मेकअप वगैरे नाही लावत, फक्त स्किन केअरवरती आणि लिप टिंट वगैरे लावते. माझ्या या हेअरकटबद्दल देखील मला विचारलं होतं, तर जनरली मी जेव्हा हेअरकट करायला जाते ना, तेव्हा त्याला फक्त एवढं सांगते की मला एवढी एवढी हाईट ठेवायची आणि माझ्या फेसला कोणतं सूट होईल ते तुम्ही करून घ्या. तर त्यांनी हा बटरफ्लाय हेअरकट केलेला आहे की जो माझ्या पूर्ण फेसला इतका सुंदर दिसतो आहे. तर त्यानंतर हे घड्याळ दाखवायचं तेच रिझन आहे की मला बऱ्याच वेळेस ना या घड्याची देखील लिंक विचारली जाते, तर ती देखील मी खाली टॅग करेन. आज मी एकटीच गेलेली होती, त्याच्यामुळे मुलं सोबत नव्हती ना, म्हणून बऱ्याच गोष्टी मी एक्सप्लोअर केल्या. तर म्हटलं चला त्यातल्या काही काही गोष्टी आहेत ना, त्या शेअर करते. तर हे आहे टिश्यू पेपरचा जो ट्रे असतो ना, तो म्हणजे छान वाटलं मला. आणि IKEAमध्ये आहेत ना, तुम्हाला प्रिंटेड टिश्यू पेपर देखील दिसतील. तर मी आता तुमच्यासोबत शेअर करते. तर हे इतके सुंदर दिसतात ना, म्हणजे हे जर मी टिश्यू पेपर घरी नेले ना, तर ते मी यूजच करणार नाही. मी हे टेबल डेकॉरसाठी म्हणून यूज करेन. फ्लॉरल डिझाईन खूप सुंदर सुंदर असे प्रिंट आहेत. तर हे ॲक्च्युली टिश्यू पेपर आहेत. तर हे जे टिश्यू पेपर आहेत ना, त्याच्यासाठी तो जो ट्रे आहे ना, तो परफेक्ट त्या साईजमध्ये आहे. एव्हरी फ्रायडे ना IKEAमध्ये थोडेफार काही काही डिस्काउंट्स असतात काही काही वस्तूंवरती, म्हणजे 100 आणि ₹150चा देखील फरक असतो. तर ते एका दृष्टीने आहे ना, म्हणजे बऱ्याच वेळेस फ्रायडेला जास्त गर्दी असते, तर मग्सवरती वगैरे भरपूर डिस्काउंट मला वाटला. पण मला ॲज सच काही घ्यायचं नव्हतं, पण इतक्या छान छान डिझाईन होते ना, जनरली मी या सेक्शनमध्ये नेहमी येत नाही, पण मला इथे जास्त सेल दिसला आणि गर्दी पण दिसली, तर म्हटलं बघूया. तर खूप जास्त डिस्काउंटवाले काही मग्ज होते इथे आणि काही न्यू अरायवल्स देखील होते. तर जसं त्यांचं न्यू एडिशन ॲड होतं ना, तसं त्यांचं जे ओल्ड एडिशन आहेत ना, ते सेलवरती टाकतात. इथे नेक्स्ट सेक्शनमध्ये काही प्लेट मॅट्स होत्या, की ज्या आहेत ना, अशा लाकडी पण होत्या आणि आपल्या मेटलच्या पण होत्या आणि गोल्डन टेक्स्चरच्या देखील होत्या. सो थोड्याशा मोठ्या आहेत त्या, म्हणजे आपण सेंटर टेबल जो आहे ना आपला लिव्हिंग रूममधला, तो देखील डेकॉर करण्यासाठी यूज करू शकतो. आणि जनरली याचं जी आयडिया आहे ना, ती मी IKEAमध्येच बघितलेली होती. तर हे जे गोल्डनच्या ज्या प्लेट्स आहेत ना, ह्या खूप छान वाटत होत्या. यामध्ये आहेत ना, व्हाईट मेटलमध्ये देखील होत्या, की ज्या म्हणजे तुम्हाला नक्कीच आवडेल, कारण त्याचा शेप थोडासा असा ओव्हलमध्ये होता.
लास्ट टाईम जेव्हा मी IKEAमध्ये आली होती, तेव्हा मी जे बोगनविलाचे घेतले होते, ते मी 2 सेट घेतले होते आणि सिरियसली सांगू, यावेळेस तिथे मला एकही त्याचा पीस दिसलेला नाही आहे आणि तो म्हणजे खूप जास्त सेल झाला होता. म्हणून ह्यातली हे जे फ्लॉवर्स आहेत ना, हे न्यू एडिशन होते. सो हे देखील खूप सुंदर होते. पण बोगनविलाचे जे ऑप्शन होता ना IKEAमध्ये, तो खरंच इतका छान होता आणि म्हणजे मला असं वाटत होतं, की मी 2 का घेतले तेव्हा? एकच घ्यायला हवा होता. पण आत्ता कळतं जेव्हा मी नेक्स्ट टाईम IKEAला आली होती तेव्हा, एक देखील त्यातला पीस अवेलेबल नव्हता. सो मला हे देखील खूप आवडले. थोडासा डार्क कलर आहे, पण त्याला आपण वेगळ्या पद्धतीने देखील डेकॉर करू शकतो. त्यानंतर जसं की मी बोलले तुम्हाला, की आपले जे बेडशीट्स आहेत त्याच्यावरती देखील बऱ्याच ऑफ होत्या आणि इथल्या ज्या बेडशीट्स आहेत ना, त्या चांगल्या क्वालिटीच्या आहेत. प्युअर कॉटन जर बेडशीट्स हव्या असतील तर त्या थोड्याशा कॉस्टली पडतात. पण हे ज्या काही मला प्रिंट्स आवडत होत्या ना, त्या प्युअर कॉटनमध्ये नव्हत्या. त्याच्यामुळे मग मी थोडंसं म्हटलं स्किप केलं. कारण मला ॲक्च्युली Amazonवरती काही ब्रँड्स आहेत ना, त्याच्याच पर्टिक्युलरली मी बेडशीट्स घेते आणि ज्या मला प्युअर कॉटनच्याच आवडतात. सो याच्यावरच्या प्रिंट्स तर छान होत्या आणि याच्यामध्ये एक देखील ऑप्शन होता, जी मी मागच्या वेळेस घेतलेला आहे. तर ती प्युअर कॉटनची बेडशीट आहे. सो इथे मात्र ह्या अशा प्रिंटमध्ये मला बघायला खूप आवडतं. तर माझा किचनमधला लॅम्प आहे ना, त्याची नेहमी मला कमेंट येते आणि मला इतकं छान वाटतं ना, जेव्हा ती कमेंट बघते, की हा लॅम्प कुठून घेतलेला आहे. तेव्हा ॲक्च्युली सांगू का, इथल्या लॅम्पची क्वालिटी म्हणा आणि त्याच्या बल्बची देखील क्वालिटी म्हणा, काहीही होत नाही. इतकं छान वाटतं आणि एवढाच फरक आहे, की ऑनलाईन देखील ह्या गोष्टी अवेलेबल आहेत, पण थोडीशी कॉस्ट जास्त येते. ऑब्व्हियसली डिलिव्हरी चार्जेस तर त्याच्यामध्ये ॲड होणारच आहेत, जर आपल्या एरियामध्ये IKEA नसेल तर. आज मी तुमच्यासोबत आहे ना शॉपिंग देखील शेअर करणार आहे आणि त्याला मी कसं डेकोरेट करणार आहे, म्हणजे कसं ते इम्प्लिमेंट होईल आणि कसं ते दिसेल आणि मेन म्हणजे मी तुम्हाला देखील विचारणार आहे, कारण स्वतः केल्यानंतर कधीतरी अंदाज येत नाही की हे कसं दिसेल, काय दिसेल. तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर केल्यानंतर मला देखील काही आयडियाज येतील. तर हा जो वास आहे तो मी एक्सचेंज करून आणलेला आहे, कारण मला तो इतका आवडला होता ना आणि याची एक्झॅक्ट जागा जी आहे ना, जी मला एकदम मस्त वाटली, त्याच्यासाठी मला म्हणजे हा हवाच होता. सो तो मी घेऊन आलेली आहे. जवळून देखील दाखवते तुम्हाला की तो कसा दिसतोय. तर हा बेज कलरमध्ये आहे आणि याच्यावरती तुम्ही बघितलत ना, छोटी-छोटी अशी आहे ना, म्हणजे वॉटर ड्रॉपलेट्सची अशी डिझाइन आहे, की ज्याच्यामुळे आहे ना, ह्याचा जो लूक आहे ना, तो थोडासा वेगळा येतो. जनरली खूप असे वाज जे असतात ना, खूप प्रिंटेड वगैरे तसे घ्यायचे नाहीत. त्याच्याने आहेत ना, घरामध्ये असं खूप क्लटर जाणवतो. सो डिसेंट गोष्टी, त्याचा शेप थोडासा युनिक, अशा गोष्टी तुम्ही नक्की बघू शकता घरासाठी. सो त्यासोबतच आहेत ना, काही फ्लॉवर्सचे मी म्हणजे स्टिक्स नेल्या होत्या एक्सचेंज करायला. म्हटलं त्या देखील बघूया काही ऑफरमध्ये वेगळं मिळतं आहे का. सो त्याला रिप्लेस करून आहेत ना, मी जास्तीत जास्त फ्लॉवर्स जे आहेत ना, ते घेऊन आलेली आहे. आणि खरं सांगू का, तुम्हाला जर तुमच्या घराचा असा रिच लूक हवा असेल ना, तर खूप छोट्या-छोट्या गोष्टी, खूप आपले जे शो पीसेस आहेत ना, ते न घेता तुम्ही अशा गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करा, की ज्याच्यामुळे घरामध्ये आल्यानंतर माणसाला आहे ना, एकदम वेगळा असं वाइब्स यायला पाहिजेत. काही त्या जसे आपले बरेच काही-काही शो पीसेस असतात ना, त्याच्याने घरामध्ये खरंच तो क्लटर दिसतो. आणि तुम्ही बघितलं असेल, माझं घर खूप मोठं आहे, पण त्याच्यामध्ये मी खूप कमी गोष्टी पण व्यवस्थित अशा ठेवलेल्या आहेत. सो त्यामध्ये मी ह्या काही स्टिक्स आणलेल्या आहेत आणि मला सिरियसली सांगू, हे सगळे फ्लॉवर्स इतके आवडले होते. अजून मी बरेच 2-3 कार्टमध्ये देखील टाकले होते, पण नंतर मग खूप जास्त बिल व्हायला लागलं, म्हणून ते मी कॅन्सल केले. हे सगळे आर्टिफिशियल फ्लॉवर्स आहेत ना, हे ऑनलाईन देखील अवेलेबल आहेत, पण आपल्याला कळत नाही की ते कसे दिसतील किंवा क्वालिटी काहीतरी इश्यू असतो, कारण स्वस्त देखील दिसतात आणि आपण घेऊन जातो, पण मग ते तेवढे खास दिसत नाहीत. त्याच्यामुळे मी जनरली फ्लॉवर्स वगैरे जे काही आहेत ना, ते मी IKEAमधून घेते.
त्याचा जो लूक आहे ना, तो ओरिजिनल लूक असा येतो. तर माझा जो डायनिंग एरिया आहे तिथे हा सिंक आहे आणि खाली ड्रॉवर्स देखील आहेत की हा जो एरिया आहे ना तो एकदम असा रिच लुक देतो. सो तिथे या सेक्शनमध्ये म्हटलं की हा जो वास आहे आणि त्याच्यामध्ये हे जे फ्लॉवर्स मी आत्ता रिसेंटली घेऊन आलेली आहे ते इथे छान पद्धतीने डेकोरेट करायचे आहेत. तर याला मला अजून थोडीशी हाईट हवी होती म्हणून म्हटलं याच्यावरती बुक ठेवून बघूया. पण ते खूप जास्त असं कलर व्हायला लागलं. सो मला तसं नको होतं म्हणून मग मी डायरेक्टली त्या वुडन रायझरवरती हा वास ठेवलेला आहे. आता हे का ठेवायचे, कारण जेव्हा आपण आपल्या घरामध्ये मिरर असतो ना, तर मिररच्या इथे जितकं तुम्ही डेकॉर कराल तितकं आपलं घर जे आहे ना ते मोठं दिसतं. तर हे जे फ्लॉवर्स आहेत ना, ह्याच्या ज्या स्टिक्स आहेत ना, ह्या जास्त उंच आहेत. तर ते एकामध्ये एक टाकून मला असं एकदम उभं ठेवायचं होतं, म्हणजे ते असे वाकले नाही गेले पाहिजेत. जितके आपले फ्लॉवर्स वाकले जातात ना, तितके मग ते चांगले दिसत नाहीत. तर मला असं त्यांना एकदम स्टँडिंग असं ठेवायचं होतं. आणि इथे बघितलंत, मी जे काही फ्लॉवर्स आत्ता घेऊन आलेले आहेत ना, ते सगळे मी याच्यामध्ये ॲड करते. आपण जनरली बोलतो की यार एवढा मोठा गुच्छ आहे, तर आपण त्याला सेपरेट करून इकडे लाव, तिकडे लाव असं करतो आणि पूर्ण घरामध्ये तेच करत राहतो. म्हणजे सगळीकडे बघितलं की तेच दिसतं. तर तसं न करता एकाच ठिकाणी तुमचे जे काही फ्लॉवर पॉट्स आहे, त्याचा जो गुच्छ आहे ना, तो जर तुम्ही ठेवलात ना, तर तो जो लूक आहे ना घराचा, तो वेगळाच येतो. तर इथे बघा, मी लास्ट टाईम आणलेला हा एक बुश होता आणि सोबतच आत्ता जे काही मी आणलेले होते त्या सगळ्या गोष्टी मी या एका वासमध्ये ॲड केलेल्या आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता, सगळा जो लूक आहे ना, तो बदलून गेलेला आहे. आणि मला तर अशा पद्धतीचं जे डेकोरेशन असतं ना, ते जास्त आवडतं. एकदम प्लेन, डिसेंट आणि जे आपल्या घराला आहे ना, थोडासा असा रिच किंवा असा फॉरेनचा जो लूक आहे ना, तो येतो. तर इथे दुसरी आयडिया शेअर करते की जसं की आपले जे काही वास खराब असतात किंवा झाकण तुटलेलं असतं किंवा जे फुटलेले असतात, अशा काही काही गोष्टींमध्ये तुम्ही असे जे फ्लॉवर्स आहेत ना ते लावू शकता. सो आता इथे माझा दुसरा सेट मी रेडी करते. तर लास्ट टाईम मी जे बॉगनविला आणलं होतं त्यातला एक मी किचनमध्ये ठेवलेला आहे आणि दुसरा जो आहे ना त्याला मी इथे अशा पद्धतीने डेकोरेट करते आणि हा कुठे ठेवणार आहे ते देखील शेअर करते. हे सगळे आहेत ना, मी थोडेसे आपण ह्याला बेंड देखील करू शकतो. तुमचा जसा वास आहे ना तसा तुम्ही याला बेंड करू शकता. किती तुम्हाला छोटा पाहिजे, मोठा पाहिजे. तर मला आहे ना हे थोडे जास्त उंच असे हवेच आहेत. सर ते कशासाठी ते ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे मी हा एकच वास केलेला आहे. याच्यामध्ये जे काही आता फ्लॉवर्स आहेत ते मी सगळे एकामध्येच टाकणार आहे. आणि आपल्या घरामध्ये असे आपल्याला असं वाटतं थोडासा विंटेज लूक देखील यावा. सो माझ्याकडे हा जो तांब्याचा हंडा आहे ना, त्याला मी इथे, म्हणजे मी याला लास्ट टाईम देखील असं खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मी डेकोरेट करते. तर टी व्ही युनिटच्या बाजूला जी जागा आहे ना, तिथे मी हा फ्लॉवर पॉट ठेवणार आहे. कारण इथे जे काही झाडं ठेवत होते मी, आता पावसाळ्यामध्ये देखील ते खराब व्हायला लागले होते, म्हणजे जास्त त्याची ग्रोथ नाही आहे. तर म्हटलं चला आपण इथे परमनंटच काहीतरी डेकोरेशनसाठी करूया. सो इथे तो जो म्हणजे जो फ्लॉवर पॉट होता तो मी याच्या आतमध्ये ठेवला हंड्याच्या. आणि इथे अशा पद्धतीने डेकोरेट केलेलं आहे. आणि बघा, फक्त 2 ठिकाणी तुम्हाला हे म्हणजे फ्लॉवर वास दिसून येतील. सो अशा पद्धतीने मी सिंपल आणि सोबर असं डेकोरेशनची आयडिया तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर खूप जास्त क्लटर न करता एखाद्याच ठिकाणी खूप सुंदर असा बुश तुम्ही घरामध्ये ठेवलात. तुमच्याकडे असा जर एरिया नसेल तर तुम्ही तुमच्या डायनिंग टेबलवरती देखील अशा पद्धतीने डेकोरेट करू शकता.